रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 8 ओवी क्रमांक 58 पासून. भगवंत म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना ऐक. बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. अरे, आत्ताच मी ज्याला अधियज्ञ म्हणून सांगितले त्या मला जे अगोदर आणि प्राणांत समयी सुद्धा जाणतात ते देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते त्याप्रमाणे अनुभवरूप माझघरात त्याची निश्चयरूप खोली असते. म्हणून त्याला ब्रह्माशिवाय देहादिकांची आठवण नसते. अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे तो बाहेरील पंचमहाभूतांची 5 कवचे म्हणजे शरीर ही त्यास न कळताच पडून जातात. जे शरीर जिवंत असताही त्याची जो पर्वा बाळगत नाही ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार. म्हणून अनुभवाच्या पोटातले पाणी हलत नाही. अंतकाली त्याचा ब्रह्माविषयीचा अनुभव ढळत नाही. तो अनुभव केवळ ऐक्यभावाने ओतून अविनाशीपणाच्या हृदयात घातला आहे आणि तसाच पूर्ण आनंद समुद्रात धुतला आहे. म्हणून कामाधिक मळांनी तो मळत नाही. हे पहा, खोल पाण्यात घट बुडला असता त्याच्या आत बाहेर पाणी असते, पण दैवगत्या जर तो नंतर फुटला तर पाणी फुटले असे होते का? किंवा सर्पाने कात टाकली अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर अवयवात काही बिघाड होतो का? सांग बरे. त्याचप्रमाणे वरवर दिसणारे मिथ्या शरीर जरी नाश पावले तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे आणि ते ब्रह्म जर बुद्धी झाली तर मग तिला आता कासाविषयी कशाची. म्हणून आता रीतीने अंतकाळी माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात. एरवी साधारण नियम असा आहे की मरण प्राप्त झाले असता अंतकरणात ज्याचे स्मरण असते त्याप्रत तो पावतो. ज्याप्रमाणे एकदा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहिरीत पडतो, त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून मग पडणे चुकवता येत नाही. म्हणून विहिरीत पडणे भागच पडते. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते तद्रूपच मरणानंतर त्यास व्हावेच लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही. आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्याच कल्पना झोप लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात. त्याचप्रमाणे जिवंत असताना अंतकरणात ज्याची आवड असते त्याच विषयीची आवड अंतकालचे वेळी वृद्धिगत होऊन आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टीची आठवण असते त्याच गतीला तो मरणानंतर पावतो. म्हणून तू नेहमी मला स्मरत जा. डोळ्यांनी जे पहावे, कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे आणि वाचेने जे बोलावे ते हृदयात भासणारे व बाह्य दृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे. मग सर्वत्र मीच आहे असे तुला सहज दिसेल. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे? तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपास अर्पण करशील तर मद्रूप होशील. हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हे कसे होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदरच याचा अभ्यास करून अनुभव घे आणि मग जर मी म्हणतो त्याचप्रमाणे न होईल तर माझ्यावर रागव. याकरता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योगबलाने पर्वतही चढू शकतो त्याप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून मनाला आत्म्याचा छंद लाव. मग शरीर राहो अथवा जाओ, नाना गती पावविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करेल? हे पहा, पाणी नदीच्या ओघाने घोघो करीत समुद्रास मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होत आहे हे बघण्याकरता परतते का? नाही.
ते समुद्रात मिळाल्यावर समुद्रच होते. त्याचप्रमाणे चित्त हे आत्मरूप झाले म्हणजे जन्ममरणाच्या यातायाती चुकतात. कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. ज्याचे निराकार अस्तित्व, ज्याला जन्ममरण नाही व जे सर्व व्यापकपणाने सर्वांना पाहते, जे आकाशाच्या आधीचे, जे परमाणुहूनही सूक्ष्म, ज्याच्या सानिध्याने विश्वाचे व्यापार चालतात, ज्याच्यापासून या सर्वांची उत्पत्ती होते, सर्व विश्व जगते, ज्याचे अनुमान करता येत नाही कारण ते अचिंत्य आहे. पहा, वाळवी कधी इंगळ खात नाही, तेजामध्ये अंधार शिरत नाही, देहाविषयीचे अज्ञान ज्याच्या चर्मचक्षूंना दिसत नाही, जे निर्मळ अशा सूर्यरूप कणांच्या राशीसारखे आहे, ज्ञानाला नित्य उजेड करणारे आहे, ज्याच्या ठिकाणी अस्त असे अडनावही नाही, त्या अव्यंग अशा ब्रह्माला जाणून मरण काळ जवळ आला असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करतो, शरीराच्या ठिकाणी पद्मासन घालून उत्तरेस तोंड करून बसून योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास ताबडतोब मिळवण्याकरता संपादिलेले योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थापासून ब्रह्मरंध्रात जाण्याकरता निघतो. प्राण व चित्त यांची संगती आहे असे उगीच बाह्यातकारी दिसते आणि प्राणाचा लय आकाशात होतो, परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला व ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त झाले आहे, जो योगाचे बळाने तयार होऊन मग आपल्या ताब्यात ठेवतो, तो योगी चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे दोघांचा लय करतो. किंवा मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा नाहीसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो आपला देह ठेवतो ब्रह्म आकाशात प्राणवायू नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजून न देता आपला देह ठेवतो, तो केवळ परब्रह्म, ज्याला परमपुरुष असे नाव आहे, तो माझ्या निज स्वरूपाप्रत जाऊन मिळतो. रामकृष्ण हरी माऊली.